आता घरं मिळणार आहेत। म्हाडा या बीडीडी चाळींचा पुनर्विकास करणार असल्याचं कळतंय। आराखड्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करण्यात आलेली आहे आणि या बाबतीत आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या बरोबर आहेत। अमित, बीडीडी चाळीच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे, अत्यंत महत्त्वाची खरं तर बातमी आहे। उच्चाधिकारी समितीची आराखड्याला मंजुरी मिळाली, काय अपडेट्स मिळत आहेत? उच्चाधिकार समितीने जो निर्णय घेतलाय तो जवळपास म्हणजे हा राज्य शासनाचा निर्णय म्हणून झाल्यातच जमा आहे, कारण मुख्यमंत्र्यांची त्याला मंजुरी मिळणार आहे। मात्र मुख्यमंत्र्यांची मंजुरी या उच्चाधिकार समितीच्या निर्णयावर मिळाली असं गृहीत धरायला हरकत नाही। थोडक्यात बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाचा जो गेली अनेक वर्ष जो प्रलंबित होता तो सुटलाय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। मुख्य जो मुद्दा होता की बीडीडी वासियांना किती घरं मिळणार, किती स्क्वेअर फुटाची घरं मिळणार, तर स्क्वेअर फुटाची चौरस फुटाची घरं मिळणार, तो बिल्टअप एरिया असेल। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीडीडी त्यांची मागणी होती की खासगी विकासकांकडनं ही जमीन ही बीडीडीचा विकसित व्हावी अशी त्यांची मागणी होती। तर राज्य शासनाने निर्णय घेतलाय की बीडीडी चाळीचा पुनर्विकास हा पूर्णपणे म्हाडा करणार असा निर्णय घेतलेला आहे। नायगाव आणि नामजोशी मार्गावरील बीडीडी चाळींसंदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र सगळ्यात मोठी जी वसाहत आहे वरळीची, वरळी भागातील बीडीडी चाळीच्या पुनर्वसनासंदर्भात काही तांत्रिक अडचणी आहेत, मात्र त्यावर सुद्धा काही दिवसात निर्णय घेऊ असं उच्चाधिकार समितीनं स्पष्ट केलं आहे। थोडक्यात बीडीडी चाळीचा जो पुनर्वसनाचा मुद्दा जो गेले अनेक वर्ष मुंबईमध्ये गाजत होता, प्रत्येक निवडणुकीमध्ये हा मुद्दा पुढे यायचा, त्यावर आता तोडगा निघालाय, त्यावर आता राज्य सरकारने निर्णय घेतलाय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या माध्यमातून काही हजार घरं जी सर्वसामान्यांना परवडू शकतील अशा पद्धतीची घरं या मुंबईच्या या भागामध्ये उपलब्ध होणार आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। धन्यवाद अमित, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। अमित जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।